नमस्कार श्रोते हो. आज आपण अशा फुलाची गोष्ट ऐकणार आहोत जे रात्री उमलतं, सकाळी शांतपणे झरून पडतं, पण सुगंध मात्र सर्वत्र पसरवून जातं. हे फूल आहे पारिजातक, ज्याला काही जण हरसिंगार म्हणतात तर काही जण शेवंत. हा निसर्गातील एक चमत्कार आहे. पारिजातक हे फूल रात्री उमलतं आणि सकाळी जमिनीवर अलगद झरून पडतं. त्याच्या पांढऱ्या पाकळ्या आणि केशरी देठ जणू निसर्गाने रंगाचीही कविता केली आहे. हे झाड मोठे नाही, पण त्याचा सुगंध मनाला मोहून टाकतो. पारिजातकाचे वैज्ञानिक नाव नायक्टोथिस आर्बोरिस्टिस आहे. आर्बोरिस्टिस म्हणजे दुःखी झाड, कारण त्याचं फूल सकाळी झडतं, पण त्यातच एक सुंदर संदेश आहे. सौंदर्य, त्याग आणि नम्रतेचं प्रतीक म्हणजे पारिजातक. त्याच्या पानात ज्वर, कावीळ, संधिवात, त्वचा रोगावर उपयोगी औषधी गुण आहेत असं आयुर्वेद सांगतो. याचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व म्हणजे समुद्रमंथनात मिळालेल्या या झाडाला श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी स्वर्गातून पृथ्वीवर आणले अशी एक रम्य कथा आहे. शिव, विष्णू आणि देवीच्या पूजेमध्ये या फुलाला अत्यंत पवित्र मानलं जातं. नवरात्रात, कार्तिकात याचे विशेष महत्त्व आहे. पारिजातक या फुलापासून पूर्वी नैसर्गिक रंग बनवले जात होते. फुलं सकाळी जमिनीवर झडतात. हे वैराग्याचं, नम्रतेचं आणि नश्वरतेचं प्रतीक आहे. या फुलाच्या झाडाजवळ बसले तर वातावरण शांत, प्रसन्न आणि सुगंधित होते. श्रोते हो, पारिजातक हे फक्त फूल नाही, ते आहे सुगंधित शहाणपण, सौंदर्याचा नम्र आविष्कार आणि निसर्गाचा एक भक्तिपूर्ण स्पर्श. हे आपल्याला शिकवून जातं, जगायचं, उमलायचं, सुगंध पसरवायचा आणि शांतपणे निघून जायचं.